नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर मी स्वागत करतो. बघा, जसं की तुम्ही थंबनेल बघितलंच आहे की डोंट वेस्ट युअर टाईम. ठीक आहे, काय आहे ना की स्पेशली आपलं चॅनल फोकस करतं की ज्या काही 12वीनंतर ज्या काही एक्झाम्स राहतात, प्रिलिमिनरी एक्झाम्स, इंजिनिअरिंगसाठी असो की मेडिकलसाठी असो, ते या विद्यार्थ्यांचं आपण काय म्हणू शकतो, म्हणजे या विद्यार्थ्यांसाठी आपलं यूट्यूब चॅनल कंटेंट प्रोव्हाइड करत असतं. ठीक आहे, त्यांच्या जे काही एक्झाम्स राहतात, जसं महाराष्ट्र CET, स्पेशली आपण फोकस करतो महाराष्ट्र CET. एप्रिल महिन्यात तुमची जी काही एक्झाम होणार आहे महाराष्ट्र CET, तर यासाठी तुम्ही कसं फोकस राहिलं पाहिजे, कसं डेडिकेटेड राहिलं पाहिजे, ओके, किंवा इन जनरल लाईफमध्ये पण ओके आपल्या टाईमचा कसा आपण सदुपयोग घेतला पाहिजे. म्हणजे बऱ्याचदा आपण बघतो की आपण खूप सारा टाईम वेस्ट करतो, खूप सारा टाईम. ठीक आहे, तुम्ही जर एक काय होतं ना की लाईफमध्ये काय होतं ना की आपण स्वतःला कधी ऑब्झर्व नाही करत. एक म्हणजे टाईम वेस्ट करता याचा अर्थ काय, तुम्हाला ऑब्झर्व करून नाही राहिले. ज्या एखाद्या व्यक्तीने स्वतःला ऑब्झर्व करणं सुरुवात केलं, ठीक आहे, तो स्वतःकडे त्यानं बघायला सुरुवात केलं की तो ॲटोमॅटिकली तो जो काही वेस्ट टाईम करून राहिला. ओके, वेस्ट टाईम म्हणजे काय, एखाद्या म्हणजे टाईमचा उपयोग, जसं की आत्ता हा तुमचा इतका क्रुशियल पिरियड आहे की म्हणजे तुम्ही प्रत्येक दिवसाला ओके 8 ते 10 जास्तच, ह्याच्यापेक्षा मी जे बोलतो त्याच्यापेक्षा जास्तच घंटे, म्हणजे कमीत कमी 8 ते 10 घंटे तुम्ही तुमचा टाईम त्या गोष्टीसाठी डेडिकेट केला पाहिजे. ठीक आहे, तितके तुम्ही न्यूमरिकल सॉल्व करून पाहिले पाहिजे, तितके तुम्ही प्रिव्हियस एक्झाम्पल्स बघितले पाहिजे. ठीक आहे, परंतु होते काय नाही याच्यात गडबड, तुम्ही स्वतःला कधी बघतच नाही, स्वतःला कधी ऑब्झर्वच नाही करत की आपण मोबाईलवर किती वेळ राहतो. ठीक आहे, मोबाईल इज अ कंपल्सरी पार्ट. ठीक आहे, या जगामध्ये समजा तुम्हाला वावरायचं असेल तो मोबाईल हा कंपल्सरी पार्ट आहे, हे मी पण जाणतो किंवा तुम्हाला सगळ्यांनाही माहीत आहे. परंतु त्याचा उपयोग आपण कितपर्यंत घेतला पाहिजे हे सगळं आता पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअलवर डिपेंड आहे. इथं लक्षात, म्हणजे आपण कोणत्या गोष्टी बघितल्या पाहिजे किंवा त्याला एक पर्टिक्युलर टाईम आहे का, आपण कितीदा मोबाईल चेक करतो. ओके, एखाद्या वेळेस जर तुम्ही स्वतः ऑब्झर्व केलं की तुम्ही मोबाईलमध्ये काय करता, किती आपण ऑब्झर्व करतो. खूप मोबाईलमध्ये म्हणजे खूप सारा कंटेंट असा आहे की तुम्ही शिकू शकता. ओके, त्याच्यातनं तुम्हाला म्हणजे लाईनअप मिळते, एक म्हणजे एक काय म्हणू शकतो, तो एक प्लॅटफॉर्म आहे चांगला. ठीक आहे, इंटरनेट कनेक्शन ठेवून एक चांगलं तुमच्याकडे प्लॅटफॉर्म आहे. मोबाईल इज अ प्लॅटफॉर्म. ओके, म्हणजे तुम्ही खूप साऱ्या गोष्टी त्यातनं घेऊ शकता. परंतु आपण काय घेतो, क्रोमवर आपण काय सर्च करतो, ठीक आहे, काय सर्च करायला पाहिजे, काय सर्च नाही करायला पाहिजे. ओके, तुमच्या कंटेंट रिलेटेड तुम्ही काय सर्च करत आहे, तुम्ही एकदा ऑब्झर्व करा. मला वाटतं नियर अबाउट आपण 10% सोडून द्या, नियर अबाउट आपण 5 to 10% काहीतरी कामाचं मोबाईलवर बघतो. 90% असा कंटेंट राहतो की तो एक्झॅक्टली तो लाईफमध्ये काहीच कामाचा राहत नाही. ठीक आहे, एखाद्या वेळेस आपण एंटरटेनमेंटचे व्हिडिओ बघितले पाहिजे. ठीक आहे, आणि कोणत्याच गोष्टी असं सिरियसली घ्यायच्या नाही आपल्याला. एकदम एखाद्या गोष्टीत सिरियसली व्हायचं नाही. टेक इट इझी, स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी फॉलो होतात. जीवनातही असंच राहतं. जीवनातही आपण कोणती गोष्टी अचानकपणे सिरियसली घ्यायचीच नाही, सिरियसली कोणती घ्यायची नाही. एकदम सिम्पली त्या गोष्टी फॉलोअप करायच्या, त्या गोष्टीचं व्यवस्थित म्हणजे डेडिकेशन द्यायचं, त्याला टाईम द्यायचं. आणि काय होते ना, तर डोंट वेस्ट युअर टाईम हा इतका महत्त्वाचा टॉपिक आहे की एखादी गोष्ट जर आपल्याला आता चांगले मार्क पाहिजे असेल तर त्या पर्टिक्युलर गोष्टीला तुम्हाला टाईम द्यावा लागेल, अदरवाईज नॉट पॉसिबल. याच्या लक्षात, आता जसा आपला जनरली विषय चालतो की आपल्याला महाराष्ट्र CET जी काही एप्रिल महिन्यात होणार आहे, आता तिला आपल्याला चांगले मार्क्स गेन करायचे, चांगले पर्सेंटाईल गेन करायचं. एकदम सिम्पल फॉर्म्युला आहे, तुम्ही तुमचा टाईम द्या. ठीक आहे, आज तुम्ही फिजिक्स घेतला 1-2 घंटे, त्यानंतर केमिस्ट्री घ्या, त्यानंतर मॅथमॅटिक्स घ्या, त्यानंतर बायोलॉजी घ्या. ठीक आहे, मग त्यातल्या अडचणी समजा, त्यातले प्रिव्हियस इयर क्वेश्चन सॉल्व करा. तुम्हाला 8 ते 10 घंटे त्याच्यासोबत टाईम स्पेंड करायचा आहे. इथं लक्षात. ओके, त्या गोष्टीसोबत टाईम स्पेंड करावं लागतं. एखाद्याला समजा चित्र काढायचं आहे, ओके, ते चित्र काढण्यासाठी तो इतका टाईम स्पेंड करतो, तो 1-1.5 तास देतो, मग त्याच्यातलं ते उतरतं त्या चित्रात. तसंच आपलं सिम्पली हे की तुम्हाला तेवढा टाईम स्पेंड करावा लागतो. ठीक आहे, आणि एक महत्त्वाचं म्हणजे आपलं जीवनात आपण काय करतो, आपण या दिवसात काय केलं, एखादंच रात्री रिकॉल तरी करून बघा बरं, आपण काय करतो, किती टाईम वेस्ट होतो. ऑब्झर्व करायला शिकायला. तुम्हाला फक्त जीवनात एकच गोष्ट करायचं आहे की ऑब्झर्व, म्हणजे तुम्हाला टाईम वेस्ट करायचा नाही आहे. याच्यासाठी
असं नाही की बा मी मनात ठरवलं नाही बा मी आता टाईम वेस्ट नाही करणार, असं नाही करायचं. तुम्ही स्वतःला ऑब्झर्व करा. ऑब्झर्व करताना तुम्हालाच लक्षात येते की आपण काय करतो, किती टाईम वेस्ट करतो, काय करतो. ही सगळी अडचण कशामुळे होते की आपण स्वतःला कधी बघतच नाही, स्वतःला कधी ऑब्झर्व करतच नाही. मी काय करून राहिलो, दिवसभर मी काय करतो. एकदा रिकॉल करा ना, पूर्ण दिवसभरात तुम्ही काय केलं तर ते रिकॉल करायला तुम्हाला 5 मिनिटच लागते. कारण की तुमचा माइंडचा टाईम स्केल इतका फास्ट आहे की तुम्ही 4 दिवसातही काय केलं हे तुम्हाला रिकॉल करायला खूप वेळ नाही लागत. एकदम याचा म्हणजे जो काही टाईम स्केल आहे खूप फास्ट आहे. तुम्ही खूप फास्ट रिकॉल करू शकता मी किती टाइमपास केला, किती कामाचं केलं, सगळं सगळं सगळं. येतं लक्षात. आणि ज्या गोष्टी करताय ना त्या गोष्टीत काय म्हणू शकतो मी, प्रेझेन्स ठेवा. येतं लक्षात. म्हणजे तुम्ही समजा न्यूमेरिकल सोडवत आहे, तुम्हाला फक्त तुमचं तेवढंच राहिलं पाहिजे, मी एक न्यूमेरिकल सोडवत आहे, दुसरा विचार नको आणायला. याच्यामुळे काय होते ना, एनर्जी वेस्ट नाही होत. तुम्ही एखादी गोष्ट करता, तुम्ही दुसरा विचार करता, याचा अर्थ काय, तुमची एनर्जी वेस्ट झाली. तुमच्या बुद्धीची गरज या न्यूमेरिकल सॉल्व्ह करण्यासाठी होती, परंतु तुमची बुद्धी दुसरीचकडे चाललं. मग हे काय होते ना, एनर्जी कन्झर्व नाही होत फिजिक्सच्या बाबतीत. ठीक आहे. म्हणजे जी एनर्जी जिथं लागायला पाहिजे तीच करा. आपण खेळत आहोत, समजा आपण क्रिकेट खेळत आहोत, तर बिलकुल तुम्ही बॉडीचाच उपयोग करा, तुम्हाला दुसरा विचार करायचा नाही. ओके. आणि कधी कधी काय होतं ना, तुम्ही जे काही खेळण्यामुळे काय होते, स्ट्रेस रिलीफ होऊन जातो. तर याच्यामुळे रिलीफ होतो. आपण एखादा गेम खेळतो, एखादा समजा तुम्ही 4-5 मित्र लुडो खेळत आहे किंवा कॅरम खेळत आहे, तर स्ट्रेस रिलीफ कशामुळे होते, कारण की तुम्ही माइंडच्या दूर जाता, तुम्ही टोटली बॉडीमध्ये येता, तुम्ही एन्जॉय करता. जेवढ्या तुम्ही माइंडच्या दूर जाणार तेवढं तुमचं स्ट्रेस कमी होणार. याच्या लक्षात. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, जी गोष्ट करत आहे मी बस त्यालाच एन्जॉय करणार आहे, बस त्याच्यातच लक्ष ठेवायचं आहे आपल्याला, दुसरा विचार नाही करायचा. किंवा विचार करताना आपल्याला समजते हां आपण हे सॉल्व्ह करत आहे, परंतु तो तिकडे आहे माइंड, त्याला इथं आणा, त्याला सांगायचं अरे बाबा तू हेच कर, तुला फक्त हे न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचं आहे सध्या, तू सध्या दुसरा विचार नको करू, मी म्हणतो तसं ऐक, तू म्हणशील तसं मी ऐकणार नाही. हे एकदा जमलं ना तुम्हाला, तुम्ही एकदा स्वतःला ऑब्झर्व करायला लागले ना, 101% तुमची लाईफ थोडी चेंज होणार. 101% सांगतो, तुमची लाईफ चेंज होणार. स्वतःला ऑब्झर्व करायला सुरुवात करा, आपण काय करतो काय नाही सगळ्या गोष्टी लक्षात येते. आणि मी समजा ड्रायव्हिंग करत आहे, फक्त मी ड्रायव्हिंगच करणार, दॅट्स इट. ह्या गोष्टी जर तुम्ही केल्या तर तुमचा टाईम वेस्ट होणारच नाही. कारण की बऱ्याचदा काय होतं की सगळेजण म्हणतात टाईम वेस्ट नका करू, टाईम वेस्ट नका करू. म्हणजे काय, याचं सोल्युशन काय, टाईम वेस्ट नका करू. त्याच्यासाठी एकच सोल्युशन आहे की स्वतःला ऑब्झर्व करा. एकदा की स्वतःला तुम्ही ऑब्झर्व करायला सुरुवात केली की ते तुम्हाला सगळ्या गोष्टी लक्षात येतात की मी कोणता टाईम वेस्ट करत आहे, कोणता टाईम इट इज युजफुल टू मी, लक्षात येणार. ठीक आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत चालला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.